श्री स्वामी समर्थ. तर आपण काय शिकलो ह्या धड्यातला अजून आपल्याला अभ्यास करायचा राहिलाय, कारण एवढ्यातच संपत नसतं. थोडक्यात कुठलंच काही संपत नाही. तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलते तुमच्याशी. तर लग्नानंतरची 10 वर्ष तिथपर्यंत आले होते मी. 10 वर्षानंतर असं झालं की माझ्या आयुष्यातले काही प्रारब्ध, आपण जे जन्माला आल्यावर सुखदुःखाचे काहीतरी प्रारब्ध असतात ना, तर त्या प्रारब्ध बदलायची वेळ आली की आपल्याला एखादा आयुष्यात एखादा असाच एक क्लू भेटतो. आणि तसाच एक क्लू भेटला. कशा रूपाने सांगू का, की अचानक महिला उद्योग कारखाना बंद पडला, नवऱ्याची नोकरी गेली. आणि नोकरी गेल्यावर आता नोकरी कुठं करायची, आणि आपल्यात काहीतरी सुधारणा होणार असलं तर मग असे काहीतरी पुढं मार्ग सापडतात. कुठंतरी अशी माणसं आपल्याला भेटतात. तर त्यातलेच एक आमच्या ताई आणि भाऊजी, तर त्यांनी परत पुण्याला येण्यासाठी सुचवलं. मग आम्ही आलो. आणि तिथून पुढं आपण जी स्वप्न थोडीशी आत मी दरवेळेला काय सांगत असते की सतत काहीतरी चांगला विचार करायचा, आणि त्यातनं पण एखादा माणूस भेटणं. कारण आपल्याला योग्य जोडीदार भेटणं हे पण तितकंच महत्वाचं असतं. त्यात नवरा असा की त्याला कुठल्याही जोडीदार एखादा जर भेटला तर कसा भेटावा बघा, तुम्हाला सांगते. योग्य निर्णय, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर योग्य निर्णय घेणारा जर असला तर मग बायको अल्लड आडाणी राहिली तर चालते. पण आपल्याला अल्लड बहुतेक कदाचित परिस्थितीला ते मान्य नसावं. आणि तसंच इथून पुढं आतापर्यंतच्या आयुष्यात आपण निर्णय घ्यायला कसं शिकतो, तर मग आपल्याला काय काय अशी लोक सपोर्ट सिस्टीम भेटतात. तर त्यातलेच भाऊजी, कारण त्यांना एक जाणीव होती लहानपणापासून आपल्या वडिलांनी आणि आईनी गरिबीची, कष्ट करून आपल्याला मोठं केलेल्याची, तळ हाताच्या पोडासारखं सांभाळण्याची. आणि हल्लीच्या ह्या जगात खरं तर अशी क्वचितच कुठंतरीच मुलं बघायला मिळतात की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं ह्याची जर जाणीव ठेवून प्रत्येक जण आपल्या मार्गात जर चालत राहिला ना, चाकोरीबद्दल. आणि विशेष म्हणजे इतक्या जणांच्या पार्ट्या, दारू, हे ते, ह्या दारू पासून लांब राहणारा हल्लीच्या जगात असे थोडीशीच लोक भेटतात. त्यासाठी ते एक कौतुक आहे की खरंच सुपारीच्या खंडाचं पण व्यसन न करणारा माणूस, आणि आपल्या नियमात आपण राहून, आणि आपण कसं परिश्रम केले, आणि आपण ह्या शून्यातनं विश्व कसं निर्माण केलं. आणि थोडासा साहेबांचा पण, म्हणजे पतंगराव साहेबांना पण खरं तर विनम्र आदरांजली. कारण त्यांचा आदर्श घेऊन काही लोक अशी मनावर घेऊन की त्यांनी कसं शून्यातून विश्व निर्माण केलं, तसंच आपण पण काहीतरी केल्याने होत आहे रे, असं सतत प्रत्येक वेळेला बेंबीच्या देठापासून सांगतो माणूस. कारण त्यांनी काही गोष्टी भोगलेल्या असतात आणि त्या समोरच्याला सांगायच्या असतात, आणि त्यासाठीची ती त्यांची तळमळ. ह्या जर गोष्टी सगळ्यांनी लक्षात घेतल्या आतापर्यंत, इथून पुढं पण काही मुलांनी जर लक्षात घेतल्या असत्या, आणि त्या वेळेला प्रत्येकाला सांगण्याची, उभा करण्याची, म्हणजे जणू काय अडचणींच्या ढिगाऱ्याखाली दाबले तरी रोपाने बाहेर पडायचं असतं, आणि माणसानेही आयुष्याच्या संघर्षात असंच पुन्हा पुन्हा घडायचं असतं, हे त्यांना सतत सांगायचं असतं. आणि हे सांगता पण समोरच्यांनी, म्हणजे आता ते देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने किती घ्यावे ह्याचा पण विचार करायला पाहिजे. आणि हा जर विचार केला तर नक्कीच सक्सेस होतील आत्ताची पोरं. आणि आतापर्यंत पण ह्या पोरांचं आयुष्य घडवण्यात थोडासा म्हणजे मला तर भरपूर, कारण मी तुम्हाला सांगते ना की माझ्या बरोबरीने एखादा निर्णय घेण्याचं, किंवा कुठं काय आणि कसं शिकायचं, कधीतरी चिडवून, रागावून, काहीतरी एखादा टोमण्याचा शब्द बोलून का होईना, पण असं करून जे आपण हे जे घडलेलं असतो ना, ह्याच्या पुढं काही लोक अशी मोलाची असतात, आणि त्यांना मला धन्यवाद द्यायचा आहे आज. आणि खास करून त्यांच्या रिटायरमेंटसाठी, रिटायरमेंट पण मी रिटायरमेंट कधी त्यांना म्हणणारच नाही. कारण एखादा व्यक्तिमत्व असं असतं की त्याला आजचं काम अजून आपल्या डोक्यातलं संपायचं आहे, तर पुढच्या 4 दिवसाचं, 6 महिन्याचं नियोजन करून आधीच बसलेला असा माणूस असतो, जो समोरच्याला सांगत असतो की सतत, म्हणजे सातत्य, परिश्रम आणि संयम
आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकण्याचं, काहीतरी नवीन करण्याचं ध्येय आणि ती करण्यासाठी असणारी जिद्द, हे सगळं त्यांना म्हणजे त्यांच्यात स्वतःमध्ये आहे. ते दुसऱ्यांना देण्याची त्यांची जी भावना, ही आतापर्यंत ते देत आले त्यांच्या भोळेपणात जे जे करत आले. तर त्यामुळं आम्हाला पण भरपूर त्यांचा आधार मिळाला. त्यासाठी मी तुमची खरंच भाऊजी ऋण आहे. आणि काल मला यायला मिळालं नाही, तर काही कारणामुळे नाही मिळत. शनिवार रविवारचे भरपूर कार्यक्रम काय काय असतात आणि त्यातल्या त्यात मला हे मिळालेलं तुमच्याशी बोलण्यासाठी किंवा तुमचा आदर व्यक्त करण्यासाठी, तुम्हाला धन्यवाद, थँक्यू म्हणण्यासाठी मिळालेले हे मी स्वतः केलेलं माझं व्यासपीठ. आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला खरं तर म्हणजे शुभेच्छा पण देते इथून पुढच्या तुमच्या काय नियोजनासाठी. आणि आत्तापर्यंतच्या, आणि हो अजून एक सांगते की माणूस कधी रिटायर वगैरे होत नसतो, कारण तो कामाटा माणूस असतो. कामाटा माणूस कधी रिटायर होणार नाही हे पण मला माहिती आहे. इथनं पुढे असंच तंदुरुस्त राहा, छान राहा, मस्त राहा आणि असं फ्रेश राहा आणि समोरच्याला अशीच उमेद देत राहा. तुमच्याकडनं भरपूर म्हणजे सहाय्य तर मिळालंच आणि शिकवण पण भरपूर मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर सगळंच काही शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर इथून पुढच्या तुमच्या वाटचालीस, तुमच्या नियोजनास तुम्हाला परत आणि एकदा स्वामी बळ देवो ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आणि कालच्यासाठी अजून एकदा सॉरी बोलते.